आजचा व्हिडिओ आहे आपल्या इयत्ता दुसरी तिसरी चौथीतील मुलांसाठी। गणित मध्ये आपल्याला एक घटक असतो तो म्हणजे गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर। तर ज्या संख्या आपल्याला माहित नाहीत किंवा काही संख्यांच्या ऐवजी आपल्याला अक्षर दिली जातात आणि मग त्या अक्षराची आपल्याला किंमत काढायची असते, तर ही गणित काही मुलांना थोडीशी नवीन वाटतात किंवा नेमकं काय करावं हे समजत नाही, तर आज तेच पाहूया। तर पहिलं उदाहरण पहा, काय दिसते, म वजा 17 बरोबर 28, तर म बरोबर किती? तर अशा वेळेला काय करायचं पहा, अगदी सोपं आहे। बरोबर चिन्हाच्या या बाजूला काय दिसते आपल्याला, संख्या। मग म म्हणजे काय माहित नाही, मग आपल्याला म ची किंमत काढायची। मग काय करायचं, हे 17 जे आहेत ते आपण तिकडे पाठवायचे, म्हणजे एका बाजूला आपल्याला फक्त म मिळेल। आता हे 17ला कोणतं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे। मग जेव्हा बरोबर चिन्हाच्या आपण पलीकडच्या बाजूला हे पाठवतो तर याला पक्षांतर म्हणतात, म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवतो तेव्हा काय होतं, चिन्ह बदलतं। अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं, गुणिले असेल तर भागिले होतं, भागिले असेल तर गुणिले होतं। म्हणजे अधिक वजा यांची आदला बदली होते, गुणाकार भागाकार यांची आदला बदली होते। तर इथे काय दिसते आपल्याला, 17 वजा आहे। मग काय करायचं, म बरोबर हे 28 आहे असे, हे वजा 17 इकडे गेल्यावर काय होतील, अधिक 17 होतील आणि मग बेरीज करायची। म बरोबर बेरीज करा, 7 आणि 7 14 आणि 1 15, 5 हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजे म ची किंमत किती आलेली आहे, 45 आलेली आहे। अगदी सोपं आहे, फक्त बरोबर चिन्हाच्या इकडे संख्या पाठवून द्यायची। संख्या पाठवताना तुम्हाला चिन्ह बदलायचं आहे। वजा असेल तर अधिक करा, अधिक असेल तर वजा करा, गुणिले असेल तर भागिले करा आणि भागिले असेल तर गुणिले करा। म्हणजे एका बाजूला अक्षर ठेवायचे, बाकी सगळ्या संख्या आपल्याला पलीकडे पाठवून द्यायच्या आहेत। आता दुसरं उदाहरण पहा, त भागिले 3 बरोबर 27, तर त बरोबर किती? आता इथे भागाकाराचा आहे, मग त आपल्याला एकटा ठेवायचे, मग त लिहून घ्या। त बरोबर या 3 ला कोणतं चिन्ह आहे पहा, भागाकाराचं चिन्ह आहे। मग त बरोबर 27 आहे असे, हे भागिलेचे काय होतील, गुणिले होतील। 3 भागिले इकडे गेल्यावर गुणिले झाले, मग त बरोबर 27 त्रिक 81, किंवा असं नसेल तर 7 त्रिक 21, 1 हातचे आले 2, 3 दुने 6, 7 8 असंही केलं तरी चालेल, पण 30 पर्यंत तुमचे पाढे पाठ असायला पाहिजे, म्हणजे गणित सोडवताना तुमचा वेळ जात नाही। तिसरं उदाहरण पहा, 31 अधिक प बरोबर 31, तर प बरोबर किती? आता हे उदाहरण व्यवस्थित पहा, इथे 31 ला तुम्हाला चिन्ह दिसत नाहीये, परंतु जेव्हा कोणतं चिन्ह नसतं तेव्हा त्याचं चिन्ह अधिक आहे असं म्हणतात, किंवा ते अधिक असतं। म्हणजे हे 31 इकडे अधिक आहेत, ते तिकडे गेल्यानंतर वजा होतील। मग प आहे असं ठेवा, प बरोबर 31 आहे असा ठेवा, हे 31 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर ते वजा होतील, म्हणजे 31 वजा 31, मग प बरोबर काय येईल, 31 मधून 31 गेले 0। अगदी सोपं आहे, याला चिन्ह दिसत नाही म्हणजे त्याला कोणतं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे। आता हे थोडस वेगळं उदाहरण आहे, कसं बघा, य अधिक 7 बरोबर 20 वजा 7, तर य बरोबर किती? म्हणजे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सोडून घ्यायचंय। मग य अधिक 7 आहे असं ठेवा, बरोबर 20 मधून 7 गेले तर किती उरतात, 13 उरतात। म्हणजे आता या बाजूला 13 येण्यासाठी 7 मध्ये किती मिळवावे लागतील, किंवा परत आपण मगाशी पाहिलं असं, य बरोबर हे 7 इकडे अधिक आहेत, ते इकडे जाऊन काय होतील, वजा 13 आहे, वजा 7 होतील। मग 13 मधून 7 वजा करा, म्हणजे य बरोबर किती येतील, 7 च्या पुढे मोजा, 7 आणि 3 10 आणि 3 13, म्हणजे य बरोबर किती येणार आहे, 6 येणार आहे। तुम्ही असं सुद्धा करू शकता, किंवा इकडे 13 येण्यासाठी 7 मध्ये किती मिळवावे लागतील, तर 6 मिळवावे लागतील, असं केलं तरी चालेल। किंवा मग आपण मगाशी पाहिलं तसं इकडे य ठेवा, हे अधिक 7 आहेत, तिकडे पाठवून द्या, वजा 7 करा। तर या पद्धतीने तुम्हाला हे करायचे। आता हे प्रत्येकाला समजण्यासाठी मी व्यवस्थित पायरी पायरीने लिहून देत आहे, पण जेव्हा तुमचा चांगला सराव होतो तेव्हा तुम्ही हे अगदी तोंडी सुद्धा करू शकता। पुढचं पहा, प अधिक प अधिक प अधिक प अधिक प बरोबर 60, तर प बरोबर किती? किती वेळा प आहे, 1 2 3 4 5। अशा वेळेला काय करायचं, आता हे 60 आहे असे लिहून घ्या, आपल्याला प ची किंमत काढायची, 1 2 3 4 5। इथे काही दिसत नाही म्हणजे प्रत्येकाच्या पुढे 1 1 असतो, तर किती प आहेत, 5 प, म्हणून 5 इथे लिहिते, 5 प बरोबर 60। आता प अधिक 5 या दोन्हींच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते, लक्षात ठेवा। मग हे 5 आपण इकडे पाठवायचे, हे गुणिले आहेत, हे काय होतील, भागिले होतील, म्हणून प बरोबर 60
भागिले 5 असा भागाकार आपण शिकलेला आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ पहा. 5चा पाढा 60 पर्यंत म्हणा. 12 पंचे 60 म्हणजे 5 ने भागलं तर 12 उत्तर येतं. म्हणजे प ची किंमत किती आलेली आहे? 12. अशा उदाहरणांमध्ये पहा 1 2 3 4 5. 5 प बरोबर 60. मग प ठेवलं, 5 इकडे गुणिले आहे ते तिकडे गेलं, भागिले झालं. 12 पंचे 60 म्हणून प बरोबर किती आलेलं आहे? 12. हे उदाहरण पहा. म गुणिले 5 बरोबर 0. तर म बरोबर किती? आता म आहे असाच ठेवा, बरोबर 0 आहे असाच ठेवा. हा 5 गुणिले आहे, इकडे गेल्यावर काय होईल? भागिले होईल. आता हा नियम तुम्हाला माहित पाहिजे की शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर त्याचं उत्तर 0च येतं. म्हणजे म ची किंमत किती येणार आहे? 0 येणार आहे. तर ही उदाहरणं अगदी सोपी असतात. फक्त तुम्हाला नेमकं काय करायचंय, कोणतं चिन्ह बदलल्यावर कोणतं चिन्ह तुम्हाला घ्यायचं आहे आणि कोणत्या बाजूला बदल करायचा हे फक्त लक्षात राहिलं पाहिजे. अजून कशा प्रकारची गणित आपल्याला येत असतात पहा. प्रत्येक मुलाने सहलीसाठी 20 रुपये दिले तर क मुलांची एकूण वर्गणी किती? क मुलांची वर्गणी किती म्हणजे काय? प्रत्येकाने 20 दिलेत ना, मग क गुणिले 20 असं आपल्याला करावं लागेल. समजा 5 जणांनी दिली असती, 5 असतं क च्या ऐवजी, तर 5 दुने 10 म्हणजे 100 झाले असते. म्हणजे आपल्याला एकूण वर्गणी काढायची म्हणजे तिथं कोणती क्रिया असावी लागणार आहे? गुणाकार असावा लागणार आहे. तर पर्यायामध्ये क गुणिले 20 जिथे आहे ते तुम्हाला निवडायचे. तुम्हाला क अधिक 20, क वजा 20 अशा प्रकारे किंवा क भागिले 20 असं असेल किंवा 20 भागिले क असं असेल तर आपल्याला काय करायचं? एकूण वर्गणी काढायची म्हणून त्यांचा काय करावा लागणार आहे? गुणाकार करावा लागणार आहे. पुढचं पहा. 51 रुपयापैकी 9 रुपये खर्च केले तर शिल्लक किती? आता रुपये किती होते? 51. 51 पैकी 9 खर्च केलेत म्हणजे कमी केलेत, वजा केलेत. मग 51 वजा 9 पर्यायामध्ये जिथं असं लिहिलेलं असेल ते असणार आहे तुमचं उत्तर. यानंतर महेश जवळ प रुपये आहेत, त्याला 11 रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील? आता एकूण किती रुपये होतील? प आणि 11. मग तुम्ही काय उत्तर द्यायचं आहे? प अधिक 11. पर्यायामध्ये जिथं असेल प होते आणि 11 मिळाले म्हणजे प मध्ये 11 मिळवायचे आहेत. इथं खर्च केलेत मधून 51 मधून न खर्च केला आहे म्हणजे एखाद्या संख्येच्या ऐवजी तुम्हाला तिथे फक्त अक्षर दिलेलं आहे. त्यामुळे योग्य क्रिया तुम्ही ओळखायची आणि त्या चिन्हाचा जो पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आता शेवटचं उदाहरण पहा. जर क्ष बरोबर 6 असेल म्हणजे क्ष ची किंमत 6 आहे तर कोणत्या उदाहरणाचे उत्तर 30 येईल? अ व क असे पर्याय आहेत. बऱ्याच वेळा असे सुद्धा प्रश्न असतात की एकापेक्षा जास्त उत्तर येतात. मग पहा. क्ष गुणिले 5 म्हणजे 6 गुणिले 5. आता इथे 6 ठेवून बघा, 6 पंचे 30 येतंय म्हणजे हे बरोबर आहे. आता मी हे तोंडी करते कारण हळूहळू तुम्हाला सुद्धा तोंडी करण्याची सवय लागली पाहिजे. 48 भागिले क्ष. आता 48 भागिले क्ष म्हणजे किती आहे? 6 आहे. 6 ही 8 48 येत आहे का? 30 नाही येत म्हणजे हे बरोबर नाहीये. क्ष अधिक 14 म्हणजे 6 अधिक 14 30 होते का? नाही. ते तर किती होतील? 20 होतील म्हणजे हे चुकीचं आहे. 36 वजा क्ष म्हणजे 36 मधून क्ष किती आहे? 6 आहे. 36 मधून 6 वजा केले तर मात्र 30 उरणार आहेत. म्हणजे अ कोणता आहे? अ आणि ड. मग पर्यायामध्ये जिथे अ आणि ड दिलेलं असेल ते तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तर हे जे आहे गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर अगदी सोपा आहे. फक्त चिन्ह बदलायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे. खूप सोपा असा भाग आहे. एकदा तुम्हाला चांगला सराव झाला की तुम्ही तोंडी सुद्धा ही उदाहरणं सहज सोडवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.